हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. सो आज आम्ही जातो आहे आमच्या मामीच्या घरी. मी आणि माझी सिस्टर चिल मारायला मस्त. आणि आज आमचा वीक ऑफ आहे, दोघींचा पण सुट्टीचा दिवस आहे. आणि आम्ही जातो आता त्यांच्या घरी. आम्ही निघालो आहे जस्ट. आणि इथे बघा माझी नेल पेंट कशी वाटते तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. हा शेड मला ॲक्च्युली खूप जास्त आवडलेला आहे. सो चलो आता डायरेक्ट आपण जाऊया मामीच्या घरी. आणि तिकडे गेल्यावर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. ॲक्च्युली मामी ना आमची खूप सेवा करते. सो चला आपण बघूयात ती काय काय आम्हाला देते आणि काय. सो इथे आम्ही दोघी निघालो आणि मस्तपैकी आल्या मामीने आम्हाला गुळातला मुरंबा असं दिला. आणि मग आम्ही टेस्ट केला दोघींनी मिळून. मुरंबा छान झाला होता, बट थोडा आंबट लागत होता. त्यानंतर जी टेस्ट होती खूप यम होती. आणि मग असं मस्तपैकी इंग्लिश मूवी बघितला. त्यानंतर इथे मामीने मस्त फ्राईड राईस बनवायला घेतला आणि त्याच्यासोबतच मंचाव सूप मस्तपैकी आम्हाला सर्व केलं. आणि मग आम्ही मस्तपैकी असा टेस्ट केला आणि खूप यम असं मंचाव सूप आणि फ्राईड राईस झाले होते मामीच्या स्टाईलमध्ये. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. बाय तर करा. घरी आले आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले. इथे मी राईस लावलाय आणि डॅडींनी मस्तपैकी आज मटण आणलं होतं. मटणाची तयारीला मी सुरुवात केलेली आहे. छान असं वॉश केलं आणि ते वाटणाची तयारी केली. वाटणात मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची अशी पेस्ट बनवून घेतली आणि त्यानंतर सगळं मॅरिनेट करून घेतलं. त्यानंतर इथे मी काळं वाटण बनवते. त्यासाठी मी एक खोबरं आणि एक कांदा असं घेतलेलं आहे, छान भाजून घेतलेला आहे. आणि मग कांदा खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण छान असं बारीक कट करून घेणार. गरमागरमच कट करायचं त्याला. त्यानंतर ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आणि मग इथे भाकरीची तयारी केली. भाकरी मस्तपैकी अशी छान गोलसर थापून घेतल्या आणि मग भाजून घेतली. आता माझी भाकरी बघा पुढे कशी फुगते, तुम्ही लेट्स बघत राहा. बघा कशी माझी भाकरी मस्तपैकी अशी टम्म फुगलेली आहे. त्यानंतर मी इथे ग्रेव्हीची तयारी केली. त्यासाठी मी इथे कांदा आणि टोमॅटो असं बारीक चिरून घेतला. कांदा तळून घ्यायचा तेलामध्ये. त्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचा. टोमॅटो छान गळेपर्यंत मिक्स करायचा. त्यानंतर इथे मी वाटण टाकलेलं आहे. कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती छान हलवून घ्यायचं, छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी काळं वाटण टाकलेलं आहे, ते सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर जगभरातले मसाले टाकायचे. त्याच्यानंतर छान असं मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटण, जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते टाकून घ्यायचं. मटणसुद्धा छान हलवून घ्यायचं. आणि त्यानंतर छान थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही सगळी त्याच्यामध्ये मटणाला लागली पाहिजे. त्यानंतर मी इथे कुकरमध्ये शिफ्ट केलं. 1 शिट्टी देऊन किंवा 2 शिट्टी देऊन मस्तपैकी गरम पाणी घालून त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं मटण. आणि अशा प्रकारे आमचं काळं मटण तयार झालेलं आहे. सो गाईस, काळ्या मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि घरी नक्की ट्राय करा. आजच्या मिनी ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाईफ अँड लव्ह. बाय.